श्री गजानन महाराज भक्तविजय अध्याय 10वा. प्रथम वंदितो गौरीनंदना, पूर्वी माझी मनोकामना. या गजानन ग्रंथ लेखना आशीर्वाद असो द्यावा. तुला वंदोने करिता कार्य, निर्विघ्नपणे ते शेवटास जाय. म्हणून आठवितो तुझे पाय, कृपा करावी दासावर. नमितो माते सरस्वती, मजला द्यावी ती सुमती. जेणे गायीना गजानन कीर्ती, संत माय बापाची. दत्त दिगंबर सद्गुरुराया, उभा पाठीशी असता सदया. वृथा काळजी करू कासया, ग्रंथ पुरा होणारच. तू असता उभा पाठीशी, मला धीर येतो मानसी. बोबडे बोली करतो स्तुतीसी, शेगावीच्या संतांची. एके दिनी स्वामींच्या मना, एके उदेरी असे कामना. वंदून उगवत्या सूर्यनारायणा, अमरावतीत ते आले. तेथे होता एक भक्त, आत्माराम भिकाजी राहत. आले तयाकडे अवचित, गजानन सिद्धयोगी. हा सदाचार संपन्न गृहस्थ, ऐसी त्याची कीर्ती जनात. नित्यपूजी साधू संत, श्रद्धा भक्ती भावाने. तो होता अधिकारी बडा, तरी ना वागला वाकुडा. स्वामी भक्ती करुनी घडा, भरीत होता पुण्याचा. म्हणून स्वामी आले तेथे, संता लागे सर्व कळते. परके आणि आपुले नाते, ते न लागे सांगावया. समर्थ मूर्ती पाहता दारात, सानंदला तो मनात. घेऊन आला घरात, अति आदरे स्वामींना. समर्थांची पूजा भली, षोडोपचारे त्याने केली. वस्त्रभूषणे ती अर्पिली, हार पुष्पांसहित. हे सारे त्याचा भाचा, बाळा भाऊ तो मुंबईचा. जो का तारमास्तर साचा, पाहत होता निरखून. त्याचे गेले हरपून मन, करू लागला स्वामी स्तवन. गजानन श्री गजानन, मुखी स्मरण चालत असे. तो सदा राही अवतीभोवती, धडपडे करण्या सेवेसाठी. चित्ती जडली समर्थ भक्ती, प्रपंच झाला विरक्त. बोलवणे येता मुंबईहून, तो न जाई निघून. म्हणे हे स्वामी चरण सोडून, जाऊन या काय करू. अमरावतीत झाले श्रुत, महाराज आलेत नगरात. ते दर्शना अगणित, लोक जमा झाले. समर्थांच्या पूजा अनेक, करती तेथे भक्त भाविक. जो तो साधू पाहे जवळीक, त्या सुवर्ण स्पर्शाची. दादासाहेब खापर्डे, अमरावतीत गृहस्थ पडे. महाराज गेले त्यांचेकडे, भाग्य त्यांचे उजळले. त्याची होती विशेष भक्ती, श्री गजानन स्वामींवरती. श्रद्धा सुमने तेही पूजिती, नैवेद्य अर्पिती निष्ठेचा. हा श्रीमंत हा गरीब कोणी, ही भावना नसे स्वामी मनी. रोकड्या भक्तीचा तो ऋणी, भाव भोळा भगवंत. गणेशप्पा लिंगायत वाणी, स्वामी त्याचे घरी जाऊनी. गरिबा घरच्या ताककण्यांनी, संतुष्ट झाले मानसी. गणेशप्पाची कामिनी, चंद्राबाई सत्वगुणी. तिचा शुद्ध भाव ओळखूनी, स्वामी गेले तया घरा. स्वामींच्या या सर्व लीला, बाळा भाऊ बघत राहिला. त्याने मनोनिश्चय केला, न सोडीन स्वामीन. अमरावतीच्या तोषवून भक्ता, स्वामी आले शेगावी मागुता. सवे भास्कर बाळाभाऊ पितांबर होता, चौथा गणेश अप्पाजी. समर्थ का गेले अमरावतीत, हे जाणून घ्या हो नीट. बाळाभाऊ पूर्वजन्मीचा सूत, होता समर्थ स्वामींचा. त्या बाळा आणावया, धावत गेला स्वामी राया. लेकरावरी अशीच माया, माऊलीची निरंतर. तो समर्थांचे समवेत, येता झाला शेगावात. राहिला शेवटपर्यंत, स्वामी सनिध सर्वदा. कृष्णा पाटलाचे मळ्यात, आले ना स्वामी शेगावी येत. उतरले मोठे मंदिरात, पाटील कष्टी जाहला. त्या मंदिराच्या पूर्वेस एक जागा होती ओस. तेथे जाऊन गजानन पुरुष, पैसले ते निवांत. अश्रू ढाळीत पाटील आला, स्वामी चुकलो का सेवेला. का हो सांगा मला त्यागला, आणि इकडे आलात. तेव्हा स्वामी त्या समजावीत, तुला ना कळेल त्याचा अर्थ. आम्ही भक्त हृदयात निवास करतो सर्वदा. स्वामी कृतीचा गूढार्थ, पुढे कळू आला सर्वार्थ. जेव्हा मठ कार्यार्थ, जागा दिली त्या मालकाने. मग आज्ञा घेऊन तेथे मठ उभारला अति त्वरेने. सकल भक्तांनी स्वामींप्रती मंदिरे केले तयार. स्वामी संगती 4 जण होते, जरी का सेवे कारण. तरी बाळाभाऊवरती विशेष प्रीती सद्गुरूंची. विनम्र भावे अति तत्पर, सेवेसाठी अति आतुर. बाळाभाऊ स्वामींसमोर हात जोडून उभा असे. भास्करा त्याचेच वाटले भय, बळावला मनी संशय. याच्यामुळे दुरावेल माय, आपणापासून सत्वरी. म्हणून याचा मत्सर, भास्कर तो करी निरंतर. म्हणे याचे भारी थेर, चालले तर आजवरी. हा पेढे बर्फी खाण्याकरता, धरे स्वामींची नजीकता. महाराज त्वरे हाकला आता, परत पाठवा मुंबईला. भास्कराचे वागणे बोलणे, स्वामी जाणती अंतर्ज्ञानी. कशासाठी भास्कराचे बहाणे, जाणती ते मनोमनी. भास्कराची हरावया भ्रांती, स्वामींनी घेतली हाती काठी. बाळाभाऊस स्वामी मारती, वेडे पिसे होऊनी. आधी छत्रीने मारले, मग काठीने बडवले. लाथा बुक्या प्रहार केले, मारले त्याप्रती. सर्वा वाटले मेला मेला, बाळाभाऊचा जीवच गेला. पण कोणी आवरावे बोला, सद्गुरू सखा कोपताच. शेवटी बंकटलाल झाला पुढे, म्हणे महाराज पुरे एवढे. इतुकेच आमचे साकडे, क्षमा करावी बाळास. त्यावर हसती महाराज,
म्हणते, काय बोलता आज, मला मारण्याचे काय काज, मी न मारिले बाळाला. उठ बाळास होई सावध, तोडून दाखवे सारे बंध, तुझा माझा काय संबंध, तो कळू दे आज जगा. बाळाभाऊने सर्व लोकांना अंग दाखवले सर्वांना, माराच्या ना वळ खुणा, कुण्या दिसल्या कोठेही. महाराज म्हणाले, बघा बघा, तया मिळाला सौख्य धागा, हा आत्मानंदी पांडुरंगा आळवीत होता समाधीस. त्यातून त्याला जागे करण्या मीच केली ही योजना, परंतु वाटले तुम्हा सर्वांना मी मारत असे बाळात. मी कशाला मारू तयाला, काय वेळ लागले आहे मला, अरे हा केवळ भ्रम तुम्हाला, घडले काही येथे रे. या चमत्काराने मात्र भास्करास कळले खरे चित्र, की बाळाभाऊ खरा सत्पात्र, गुरुकृपा लाभासी. त्यानंतर तो कधी पुन्हा बोलला नाही शब्द उणा, ज्याच्या त्याला कळती खुणा. महाराज हस्ती मनोमनी, अमरावतीचा भक्त कुणी, सुखलाल नामे होता सद्गुणी, त्याचे चित्त स्वामींचरणी झाले होते पूर्णत्वे. तयाजवळी होती एक गाय, तिच्या घरी न ठरे पाय, मन मानेल तिकडे जाय, तोंड खुपसे कशातही, खाई यथेच्छ हवे तेवढे, नासून टाकी अन्नांचे गाडे, जन त्रासले चोहीकडे द्वाड गायीच्या त्रासाने. शेवटी ती गाय बांधून आणली शेगावा लागून, समर्थ चरणी तिला अर्पून वृत्तांत सारा निवेदिला. समर्थांनी कृपादृष्टी वळविता त्या गायीवरती, तीही झाली शहाणीपुरती अवगुण सारे टाकुनी. अवखळ घोडा द्वाड गायती, गजाननाच्या येता संगती, अवगुण सारे विरया जाती, पशुवृत्तीही पालटे. हा सत्संगाचा आहे महिमा, जाणून घ्या रे येईल कामा, म्हणून जावे संत समागमा, तरीच उद्धरचरण जीवाचे. असेच काही दिवस गेले, मासा मागून मास सरले, उन्हाळ्याचे दिवस आले, सूर्य तापे गगनांतरी. वैशाखाची होती दुपार, महाराज बसले ओट्यावर, भक्त भाविक होते समोर, अति आदरे बसलेले. तोच एक विप्रंदती आली, बाई स्वामीस विणवू लागली, पोटाची व्याधी पतीस लागली, दूर करा ती गुरुराया. रोग झाला आहे पोटात, थकले वैद्य उपचार समस्त, गुण न आला तिळमात्र, जीव त्रासला बहुदेवा. मी तुमची धर्मकन्या, आले माहेरी दान मागण्या, विन्मुख मजला येथून जाण्या, लावू नका माय बापा. अमृताचे घडता दर्शन, तरी त्याला आले मरण, मग त्या अमृताचे थोरपण टिकेल कैसे जगतात. पदर पसरुनी भीक मागते, सौभाग्याचे रक्षण करीते, व्याधी सरोनी माझ्या पतिते, आरोग्य लाभो दयाळा. ऐसी ऐकुणी तिची वाणी, समर्थ संतोषले मनी, खाता खाता आंबाजणी, उपाय म्हणून तोही दिला. जा सांग तुझ्या पतीस, चोखोनी खावे आंब्यास, जरी असेल दृढ विश्वास, तरी व्याधी निरसेल. खरी झाली स्वामींची वाणी, कुपत्या आंबाचा आला गुणी, व्याधी रेचा मधून तक्षणी, बाहेर पडली पोटाच्या. व्याधी जाता निघून, लक्ष्मण झाला बरा पूर्ण, येऊन वंदे स्वामी चरण, दंपती ते आनंदे. आधी व्याधी भवभय चिंता, स्वामी सद्गुरू दूर करता, काय करावी भक्ताने चिंता, चिंतामणी तो भेटता. लक्ष्मण म्हणे स्वामीस, तुम्ही पुनर्जन्म दिला खास, कसा उतराई होऊ पदास, स्वामी मम गृही चलावे. आग्रह होता त्याचा फार, सद्गुरू ते उठले सत्वर, ठीक आहे मग चला तर, जाऊ चला या रे घरी. सारे आले करंजाला, यथाविधी पूजले समर्थाला, म्हणे हा संसार आपुला, सारे काहीचा आपुले. ऐसे बंधुनी आधी ताटात आणि काही निधी, ते पाहून दयानिधी म्हणती हे आणले कोठून. आताच तू म्हणालास मला, हा संसार सारा आपुला, मग माझे जी हे असे मला का देतोस वेगळे. लक्ष्मणा तुझे मनात काहीतरी आहे खोट, तू दांभिक हे ओळखण्यात मला वेळ न लागला. मला नको तुझे काही, मला धनाचा लोभ नाही, या मायेची अपूर्वाई केवळ तुम्हा संसारिका. असो तुला देण्यासाठी आलो होतो मी छतपटी, परी दुर्दैवाची मिठी पडली तुझ्या भाग्यास. आता संभाळी बाप्पा तू तुझे, आम्हावरी न घाली ओझे, म्हणत बसलास माझे माझे, त्याची फळे भोग आता. दांभिकपणा या परमार्थात जराही नाही रे चालत, इथे शब्द आणि कृतीत एकवाक्यता पाहिजे. अध्यात्म हा पोरखेळ नाही, कुणालाही तो जमत नाही, सर्वस्व त्यागणे त्या लागे पाहिजे, अन्यथा हे शक्य नव्हे. शुद्ध भाव पाहिजे मनात, तरीच भेटे तो भगवंत, जो देवापासून विभक्त नाही तो भक्त जाणावा. तुमचे काही रे नको आम्हा, आम्ही पाहतो भक्तिप्रेमा, प्रेमाला ना जगी उपमा, निर्हेतुक निर्व्याजी. नको पूजा नको अर्चा, प्रेममयी असू देवाचा, देव भुकेला शुद्ध भावाचा, नका नकारे विसरू. अहोरात्र असावा निजध्यास, कर्म करू द्यावे शरीरास, भक्ती आड प्रपंचास कदा येऊ न द्यावा. या अध्यायाचे पठण भावे करावे प्रत्येक दिन, तेणे देहाचे जाय मी पण गळून या आपोआप. सदा पाठराखण भक्तांची, करते माऊली शेगावीची, खात्री बाळगा या बोलाची, आपुली आपण प्रचिती घ्या. आता वंदुनिया दत्तराजा, शेगावीचा योगी राणा, हा अध्याय वाचोनिया, कृतार्थ करा जीवन. इति श्री गजानन महाराज भक्त विजय दशमोध्याय समाप्तः.
श्री सिद्धयोगी गजानन महाराज की जय.